सर्व अच्युत गोत्रीय बांधवांना मी धनंजय लोणारकर महानुभाव बुलढाणा जाळीचा देवतून दंडोत प्रणाम करतो आणि धर्मगप्पा विथ धनंजय या सर्वांना सुपरिचित असणाऱ्या, सर्वांना आवडत्या असणाऱ्या यूट्यूब चॅनलवरती मी मनपूर्वक सहर्ष स्वागतही करतो। परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत आमनाय आचार्य श्री लोणारकर कुळांतर्गत महत्त्वपूर्ण असणाऱ्या शिष्यगादी अर्थात आचार्य श्री आलेगावकर पिढी या पिढीच्या प्रसाद बांधणी कार्यक्रमानिमित्त म्हणजे प्रसाद बांधणी अभिषेकानिमित्त दिनांक 11 मे 2026 रोजी श्री गोपाल आश्रम अजिंठा रोड बुलढाणा येथे प्रसाद बांधणी अभिषेक तथा 56 भोग अर्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्या सर्वांना सादर निमंत्रण आहे। सर्वांना मी आवाहन करेल, विनंती करेल की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहायचं आहे। मला माहिती नाही आपण असा कार्यक्रम कधी अनुभवला की नाही, बघितला की नाही, पण जो आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते सर्वांना म्हणजे अर्थातच महत्त्वपूर्ण ग्रस्तांना समोर ठेवून केलेलं आहे। आणि ते ग्रस्तांना समोर ठेवून करण्याचं कारणही हे आहे की संसार चक्रामध्ये अडकलेला हा जीव, त्या जीवाला जराशी उसंत मिळावी आणि त्या उसंत मिळण्याला, देवाच्या भक्ताला, देवाचं नाम घेण्याला संपूर्ण विधींना आपण निमित्त व्हावं म्हणून हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। तर दिनांक 10 मे रोजी आपण सर्वांनी गोपाल आश्रम बुलढाणा येथे मुक्कामी यायचं आहे। 11 पहाटे 5 वाजता 11 तारखेला पहाटे 5 वाजता प्रायश्चित विधी असणार आहे आणि प्रायश्चिताचं महत्त्व पंथात अनन्यसाधारण आहे। परमेश्वराला प्रसन्न करण्याचं, परमेश्वरापर्यंत जाण्याचं एक साधन प्रायश्चित म्हणून बघितलं जातं। म्हणून प्रायश्चिताबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे। अनेक वेळा आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने, पदयात्रेच्या निमित्ताने, प्रवचनांच्या निमित्ताने प्रायश्चित संपन्न होत असतात आणि आपण वासनिक वर्ग करतही असतात। मात्र या ठिकाणी प्रायश्चित विशेष करून प्रायश्चितामध्ये सामान्य अर्थाने जर बघितले तर 2 प्रकार आहेत, एक वासनिकांसाठी, एक भिक्षुकांसाठी। काही दोष सामान्य सर्वांसाठी असतात, मात्र इथं आपण विशेष करून वासनिकांसाठी, ग्रस्तांसाठीच प्रायश्चित ठेवलेलं आहे। आणि हे प्रायश्चित करणार आहेत, प्रायश्चित करून घेणार आहेत आदरणीय, पूजनीय, श्रद्धेय पट्टाधिष्ठित महंत ज्ञानवारिधी उभय रहाटी मान्य प्रातस्मरणीय गुरुवर्य बुलढाणा आश्रम संचालक अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष गुरुवर्य श्री मोठे बाबाजी आणि गुरुवर्य श्री मोठे बाबांसोबत असणारे आदरणीय, पूजनीय, श्रद्धेय परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री पात्रीकर बाबाजी या द्वय आचार्यांच्या साक्षीने आपण सर्वजण प्रायश्चित करणार आहोत। म्हणून प्रायश्चित विधी 5 वाजता असणार आहे। प्रायश्चित विधी झाल्यानंतर काही वेळ गुरुवर्य श्री बाबांचं निरूपण श्रवण करायला मिळणार आहे। थोर अधिकरणाच्या मुखातला एक एक शब्द आपल्या जीवनाला कलाटणी देणारा होऊ शकतो। आपण निरूपण तर ऐकत असतो, पण प्रत्येक वेळा थोर अधिकरणाच्या मुखातून निरूपण ऐकायला मिळतंच असं नाही। तर या ठिकाणी गुरुवर्य श्री मोठे बाबा आपल्याला निरूपणही करणार आहेत। त्यानंतर ज्या कार्यक्रमासाठी, ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जमलेलो आहोत तो कार्यक्रम म्हणजे प्रसाद बांधणी अर्थात प्रसाद वंदन, देवपूजा प्रसाद वंदन साधारणपणे 7 वाजता आपल्याला सर्वांना वंदन करायला मिळणार आहे। 5 पूर्ण देवपूजेच्या पेट्या, त्यामध्ये जवळजवळ 25च्या दरम्यान प्रसाद, त्या प्रसादांमध्ये, त्या विशेषांमध्ये अनेक दुर्मिळ प्रसाद वंदन करायला मिळणार आहे। अनेक दुर्मिळ प्रसादांसोबत प्रसादवत असणारे विशेष, अनेक दुर्मिळ विशेष तेही वंदन करायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे एक ओटा आहे, त्या ओट्यामध्ये 43 स्थानांचे विशेष आहेत, ते आपल्याला वंदन करायला मिळणार आहे। देवपूजा प्रसाद वंदन हे संपूर्ण झाल्यानंतर म्हणजे त्या दिवशी कमीत कमी असं समजा क्षणभर की 70 ते 80 तीर्थस्थानांचे विशेष आपल्याला वंदन करायला मिळणार। प्रसाद वंदन त्या 25 प्रसादांमध्ये पडधणीचा प्रसाद असेल, त्यानंतर सोनेसळा फुटा असेल, असे महत्त्वपूर्ण सुपोतियेचा रूह असेल, असे महत्त्वपूर्ण प्रसाद वंदन करायला मिळणार आहे। आंबीनाथाचं तांबा असेल, गंगाळ तांबा असेल, असे अनेक विशेष आपल्याला सर्वांना वंदन करायला मिळणार आहे। प्रसाद वंदन झाल्यानंतर
10 वाजेला प्रसाद बांधणीनिमित्त प्रसाद सेवा, त्या प्रसाद सेवेचं पारायण प्रार्थना तत्समयी होणार आहे. ती संपूर्ण प्रार्थना झाल्यानंतर 11 वाजता 56 भोग तथा पंचावतार उपार अर्पण होणार आहे पंचावतार चरणी. आणि मग 12:30 वाजता भोजन प्रसाद. सायंकाळी मधला वेळ आपण राखीव याच्यासाठी ठेवलेला आहे की बऱ्याच जणांकडे एकच दिवस आहे आणि मग इतक्या जवळ आल्यानंतर त्यांना जाळीच्या देवाचं स्थानदर्शन घडावं म्हणून आपण मधला वेळ म्हणजे साधारणपणे 5 वाजेपर्यंत आपण रिकामा ठेवलेला आहे, जेणेकरून ज्यांना वन डे रिटर्न जायचं आहे, 10ला रात्री आले 11ला रात्री जायचं आहे, त्यांच्यासाठी स्थानबंधन करून यायचं आहे. 5 वाजता गुरुवर्य श्री मोठे बाबा बुलढाणा यांचं या ठिकाणी पूजन संपन्न होणार आहे. खरं तर आपल्याला देवाचं पूजन करायची इच्छा आहे, परंतु देवाचं पूजन करण्यासाठी आपल्याला देवाचं सन्निधान मिळालेलं नाही. मग देवाचं सन्निधान मिळालेलं नाही, पण देवाने अनेकांच्या वेदाला बोधाला अनुसरणाला निमित्त केलेले आपल्यासाठी वंदनीय पूजनीय भजनीय आदरणीय असणारे गुरुवर्य त्यांचं पूजन करावं आणि म्हणून त्यांचं पूजन आपण संध्याकाळी 5 वाजता ठेवलेलं आहे. 5 वाजता पूजन संपन्न झालं त्यानंतर प्रसाद म्हणजे भोजन होईल. भोजन झालं की अनेक जण रात्रीच परत जाणार आहे, काही प्रायव्हेट गाडीने जाणार आहे, काही ट्रॅव्हल्सनी जाणार आहे. त्यांच्यासाठी असा साधारणपणे 8-9 वाजेपर्यंत आपला संपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून यायचं आहे. मी आत्ता सांगितलं की हा संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम तुम्ही वेळ दिला येणाऱ्यांनी त्यांचा संपूर्ण वेळ सार्थकी लागावा यासाठी हा कार्यक्रम आहे. मिळालेल्या संधीचं आपल्याला सर्वांना सोनं करता यावं म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे. संसारात त्रसलोय, कंटाळलोय, वैतागलोय, अशांती झालेली, चिडचिड झालेली ते सर्व दूर होऊन एक दिवस तरी निवांत जरासा देवाच्या सन्निधानामध्ये आपलं आयुष्य कंठणाऱ्या साधकांच्या सहवासात आपला सर्वांचा दिवस सार्थकी लागावा म्हणून हा कार्यक्रम आहे. आणि तुम्ही आल्यानंतर, तुम्ही सहभागी झाल्यानंतर मिळालेल्या गोमट्याचं निमित्त गोमटं आम्हाला मिळावं यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. म्हणून मला माहिती नाही, पुन्हा सांगेल की हा कार्यक्रम असा कार्यक्रम आपण बघितला आहे की नाही, पण नक्की या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा. आणि कदाचित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला कुठेतरी परमेश्वरच निमित्त असावेत, कारण की या यूट्यूबच्या जंजाळामध्ये लाखो करोडो व्हिडिओ येत असताना हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला आहे, हा व्हिडिओ जर तुम्ही पाहतायत, याचाच अर्थ परमेश्वराची तुमच्यावरती कृपा आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत यावा, तुम्हाला या कार्यक्रमाची माहिती व्हावी आणि तुम्ही या कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न करावा यासाठीच हा व्हिडिओ कदाचित तुम्ही बघत आहात. भाग्यवान आहात, कारण देवाच्या कृपेला पात्र होण्यासाठी खरंच भाग्य लागत असतं. मी नेहमी म्हणत असतो, परमेश्वर कळण्यासाठी, परमेश्वराचा मार्ग कळण्यासाठी, परमेश्वराचा नामस्मरण उपदेश घेण्यासाठी परम भाग्य लागतं आणि कार्यक्रमासाठी जाण्यासाठी अजून परम भाग्य लागतं. ते सर्व आपल्या सर्वांचं आहे आणि तुम्ही सर्वांनी यावं. तन मन धनाने तुम्हाला जसं होईल तसं, पण उपस्थिती अगदी अगत्याचं आहे. मी विनोदाने सांगतो की वेळ नाही आहे, खरंच वेळ नाही आहे. बऱ्याच जणांना वेळ नाही आहे, सांसारिक अडचणी आहे, गुड फटलेलो आहे. पण जेव्हा आपल्या जवळच्या नातेवाईकाचं, माम भावाचं, मावस भावाचं, बहिणीचं लग्न असतं तेव्हा आपण काय करतो. म्हणून मी विनोदाने म्हणतो, समजा क्षणभर असं समजा मी तुमचा माम भाऊ आहे, आतेभाऊ आहे आणि माझं लग्न आहे आणि त्या लग्नाला तुम्हाला येणं गरजेचंच आहे. जसं आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला आपण कारणं देत बसत नाही तर गप जातो, तसं या कार्यक्रमाला नक्की या, जरूर या, अवश्य या आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा. पक्क सांगतो की तुम्हाला या कार्यक्रमाला आल्यानंतर तुम्हाला दिवस सार्थकी लागल्याचं गोमटं होईल, दिवस सार्थकी लागल्याची भावना होईल आणि आयुष्यात खरंच कार्यक्रम महत्त्वपूर्ण होता ही तुम्हाला नक्की भावना होईल याची शाश्वती देतो, गॅरंटी देतो. तुम्ही सर्वांनी जरूर या, जरूर या. माझ्या देवाचे भक्त माझ्या देवाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर मला देव भेटल्याचा आनंद नक्की होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, सर्वांनी अवश्य या, जरूर या. दंडवत प्रणाम.